कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. आमचा सन्मान राखला जात नसेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत तिसऱ्या आघाडीचा पर्याय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बांधीकरण्याची भूमिका. नाशिक महापालिकेमध्ये 50 जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर निवडणूक लढवणार. शिंदेचे शिवसेनेचे नेते माजी खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. स्थानिक पातळीवर चर्चा करून युती संदर्भात निर्णय घेणार असल्याची ही प्रतिक्रिया. नागपूर महापालिकेसाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक. शिवसेनेकडून उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित राहणार. महायुतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. उद्या आणि परवा आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक दौरा. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंची मशाल रॅली तर नाशिकच्या तपोवनालाही आदित्य ठाकरे भेट देणार. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बजरंग सोनवणे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता. प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची एंट्री. जनसुराज्य पक्षाने घेतल्या 70 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी येणारे उमेदवार सर्व पक्षातील असल्याचा विनय कोरेंचा दावा. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पालकमंत्री जयकुमार गोरेंचा धक्का. माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड भाजपात. स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप. नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर दालनाचं नूतनीकरण. पालिका प्रशासनाकडून त्यासाठी जोरदार तयारी. वाशिमच्या कारंजामधील मनसे पदाधिकारी हरीश डेढा यांचा अपघाती मृत्यू. एका भरधाव पिकअपनं त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात. 2008 पासून होते मनसेमध्ये सक्रिय. सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या संयुक्तपणे मुलाखती. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये घेतल्या जात आहेत मुलाखती. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पालकमंत्री जयकुमार गोरेंचा धक्का. माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड भाजपात. स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप. नागपूरमध्ये भाजपकडून जाहीरनामा तयार करण्याची तयारी सुरू. QR कोडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागपूरकरांना सूचना येणार. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवारांकडे असलेलं निवडणूक प्रमुखपद काढलं. माजी राज्यसभा खासदार अजय संचित यांची निवडणूक प्रमुखपदी निवड. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा एकदा डावलत जिल्ह्याबाहेरील नेत्याला भाजपनं निवडणूक प्रमुखपद दिल्याची चर्चा. अमरावतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत चर्चा. 87 पैकी 25 जागांवर शिंदे सेनेचा दावा. भाजप मात्र शिवसेनेला 25 जागा सोडायला तयार नसल्याची माहिती. रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षासोबत उद्या बैठक. उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस उलटला तरी परभणी महापालिकेमध्ये अद्याप ना युती झाली आहे ना आघाडी. 6 पक्षांसह इतर पक्षांनी मागवलेल्या इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली. परभणीमध्ये 6 पक्षांकडे 955 इच्छुकांचे अर्ज प्राप्त. धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीबाबत अद्यापही तोडगा नाही. युतीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक. 2 दिवसामध्ये अंतिम निर्णयाची शक्यता. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी. जळगाव पालिकेसाठी 2 दिवसात 1395 अर्जांची विक्री. नाताळ आणि रविवारच्या सुट्टीमुळे आज आणि 28 डिसेंबरला अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहणार. उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या नो ड्यूज दाखल्यांसाठी आणि शौचालयाच्या दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार संतोष चौधरी यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती. एकनाथ खडसेंना वगळण्याची चर्चा. खडसेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे जबाबदारी न दिल्याचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवाळ यांच्याबाबत अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. नगरपालिका निवडणुकीला दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या. अजितदादांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. नगरपरिषद निवडणुकीतील विजयानंतर भाजपचं मिशन झेडपी. भाजपकडून जिल्हा परिषद गटनिहाय प्रभारी, सहप्रभारी, निरीक्षक नियुक्ती. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचं ओमराजे निंबाळकरांना खुलं चॅलेंज.
मुंबईमध्ये मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. तांबोळींची राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख. गेल्या काही वर्षांपासून पक्षामध्ये संधी मिळत नसल्यामुळे सुधाकर तांबोळींची पक्षाला सोडचिठ्ठी. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून भाजपकडे 100 जागांची मागणी. भाजपकडून मात्र शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव, तर अद्यापही 25 ते 30 जागांचा तिढा कायम असल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये 10 पेक्षा अधिक जागा देण्यास नकार. त्यामुळे मुंबईसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा 58 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये आतापर्यंत 2 उमेदवारांचे अर्ज दाखल, तर जवळपास 7,000 अर्जांची विक्री. युती आघाड्या होत नसल्यामुळे शेवटच्या 2 दिवसांमध्ये गर्दी वाढणार. 30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख. ठाणे महापालिकेसाठी मविया आणि मनसेच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक. जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात. ठाण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून लढणार की नाही, सूत्रांची माहिती. मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याबाबतही अद्याप घोषणा नाही. पुणे महापालिकेतही भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच. 162 पैकी तब्बल 125 जागांवर भाजपचा दावा. दरम्यान भाजप कोअर कमिटी आज उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांना पाठवणार अशीही माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच एक अर्ज दाखल. भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडेंचा प्रभाग 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल. साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या घरासमोर त्यांना डिवचणारे बॅनर. नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आणल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं अभिनंदन, असा बॅनरवर उल्लेख. अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू. संग्राम जगतापांकडून महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती. अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं स्वच्छता अभियान. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक स्वच्छता अभियानात सहभागी. परळीतील महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अभिवादनासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी. एकमेकांना पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा. मातोश्री आणि बीकेसी परिसरामध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याच्या प्रकरणामध्ये संबंधित ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर केला जात होता. कापूस आणि तुरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा. 26 जानेवारीला पालकमंत्री अजित पवारांना शेतकरी घेराव घालणार. कापूस, सोयाबीन, तूर या पिकाला हमीभाव दिला जावा अशी मोर्चातून मागणी. 21 जानेवारीपूर्वी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अन्यथा धनगर समाज मुंबईचा आझाद मैदानाकडे कूच करणार. धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांचा इशारा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मुंबई लोकलनं प्रवास. दादर ते बोरिवली प्रवास करताना समजून घेतल्या प्रवाशांच्या भावना. अडचणींवर तत्काळ काय मार्ग काढता येईल यावरही केली चर्चा. विविध विकास कामांबद्दल पुरंदरवासियांनी मानले सरकार आणि प्रशासनाचे आभार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला दिशा मिळेल असा विश्वास. बीडच्या वडवणीमध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण. अतिक्रमणधारक बिलाल कुरेशी नामक व्यक्तीनं साथीदारासह तलाठ्याला केली मारहाण. पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. कोल्हापुरातल्या आदमापूरमध्ये बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की आणि मारहाण. कार्याध्यक्षपदाचे कामकाज करण्याच्या विरोधातून 25 ते 30 जणांकडून मारहाण. खुर्चीतून ओढून शिवीगाळ करत मारहाण केल्याची जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार. जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी दोषारोपपत्र दाखल. माजी महापौर ललित कोल्हेंसह 13 जण आरोपी. आरोपींनी संघटितपणे कट रचून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचं असतं. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 25 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई. तात्पुरत्या स्वरूपात 175 सराईत गुन्हेगारांवर केली जाणार हद्दपारीची कारवाई.
आईवर अत्याचारानंतर आरोपींकडून 3 वर्षीय चिमुकल्याची हत्या, आरोपीला 7 वर्षांनंतर फाशीची शिक्षा. गडचिरोलीतल्या गुलचेरा तालुक्यातली घटना, अहेरी सत्र न्यायालयाचा निर्णय. अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर असुरक्षित गर्भपात घटनेमध्ये 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू. सोलापुरातल्या बार्शीतील श्रीपत पिंपरीमधली घटना, तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बस आणि कंटेनरच्या अपघातात लागलेल्या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू. बंगळुरूच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीपूरमधली घटना, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ आसिफाबाद राजुरा महामार्गावर अपघात, 4 महिलांचा जागीच मृत्यू, 4 जखमी. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात. सर्व महिला तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती. नांदेडच्या जवळामधील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, आईवडिलांची हत्या करून 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या. मुदखेड तालुक्यातील जवळामधल्या लखे कुटुंबातील दुर्दैवी घटना, नैराश्यातून हत्याकांड घडल्याची माहिती. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील जुनी शेमळी गावामध्ये 7 ते 8 जणांना विषबाधा, अतिमद्यसेवनानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात गोळीबार, चौघांना अटक, पोलिसांकडून 3 गावठी कट्टे आणि 6 जिवंत राऊंड जप्त. आरोपींविरोधात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हे दाखल. वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये चोरट्यांची दहशत. शहरामध्ये एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी फोडली 3 घरं, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10 ते 15 लाखांचा ऐवज लंपास. एका गोठ्यामध्ये गुलाल लावलेला भात आणि लिंबाला टाचण्या लावून भानामतीचा प्रकार, तर गोठ्याच्या जवळच एक गाय मृतावस्थेत आढळून आली. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पिये गावातील धक्कादायक घटना. नवी मुंबई विमानतळावर लँड झालेल्या पहिल्या फ्लाईटमधून माजी खासदार संजीव नाईक यांचा प्रवास. बंगळुरूहून नवी मुंबई असा प्रवास. यावेळी दिवाणचं नाव लावलं असतं तर समाधान वाटलं असतं, अशी संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. तुळजाभवानी देवीचं महाद्वार गर्दीमुळे सामान्यांसाठी आजपासून बंद, तर 500 रुपयांचा दर्शन पास घेणाऱ्या व्हीआयपींना मात्र महाद्वारातून प्रवेश. सामान्य भाविकांना 29 डिसेंबरपर्यंत बिडकर पायऱ्यांवरून जावं लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.